आंदोलनाच्या संदर्भात बोलताना संजय राऊत असं म्हणाले की आंदोलनाचा मुख्य उद्देश आरक्षण नव्हताच, तर फडणवीस यांना घेरणं हा होता. म्हणजे शिंदेनी तुमच्या खांद्यावर बंदूक ठेवून, म्हणजे उपमुख्यमंत्री शिंदेनी तुमच्या खांद्यावर बंदूक ठेवून हे सगळं केलंय, आंदोलन घडवून आणण्याचं त्यांचं म्हणणं आहे. शिंदे साहेब बिचारा माणूस तसं कधीच करू शकत नाही. आणि राऊत साहेबांनाही माहित असेल ते म्हणले असते त्यांचे राजकीय काही टोले असते. कारण काय राऊत साहेब बी चांगले नाहीत असं म्हणत नाही मी, परंतु ते असं खरं असल्याने मी लगेच खरं म्हणलं. आणि आम्हाला आरक्षण नव्हतं पाहिजे. आणि काय म्हणले पुढे, सर आरक्षण नव्हतं पाहिजे, मुंबईत काय करायचं होतं? फडणवीसांना घेण्याचं. हा, फक्त फडणवीसला घ्यायला होतं. आम्ही मग आता मुंबईत आम्हाला काय म्हणले होते, पाय ठेवून देणार, उभा राहून देणार, मराठी कशी मुंबईत येतो बघू, एक दिवसाची परवानगी. मग त्या राग आम्हाला जर तसं करायचं असलं, फडणवीसला धुतला असतं तिथं वर्ष लागल्यावर. असा होतो 12 लाखात 10 गुंठे घ्यायचेत का? आणि तेही सेपरेट 7/12 आणि सेपरेट खरेदी खतासहित. टीआरएस डेव्हलपर्स निर्मित टीआरएस मधुबन पार्क फेज 33. सरकारी मोजणी 30 वर्षांचा सर्च रिपोर्ट, पेपर नोटीस आणि एनओसी असणारा हा क्लिअर टायटल प्रोजेक्ट. चारही बाजूंनी हायवे असणाऱ्या गावात, ते म्हणजे कुरकुम पांढरेवाडी या ठिकाणी हा प्लॉट आहे. प्लॉटला आहे 30 फुटी हा भव्य रस्ता, त्यासोबत सेपरेट तार कंपाऊंड आणि गेट आणि लाईट पाण्याची सुद्धा व्यवस्था आहे बरं का. पुढे पाडव्याच्या ऑफर साठी आजच तुमची साईट व्हिजिट या प्लॉट मध्ये बुकिंग करा.